30 सेकंदाच्या वेशभूषेसाठी 3 दिवसाचा उपद्व्याप. मिशी लावची हा. दुनिया सब मोह माया, बस तू ही एक अघोरी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बबिताजी कुठे? नमस्कार, मी कृणाल दळवी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते दळव्यांचं झील या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या खोऱ्या एपिसोडमध्ये. आज असा दत्त जयंती आणि मी इले ताडवाडीत दत्त जयंती मोठ्या धूमधाममध्ये आणि उत्साहात आनंदात साजरी केली जातात दरवर्षी. सार्वजनिक सण हा. तुम्ही गेल्या वेळेस एक व्हिडिओ बघितला असत ब्लॉग माझं शनिवारचो हनुमानाच्या आरतीचो. हा हे बघा लगेच सुरू झालं. बघितलाच नाही तर खाली लिंक देते, पटकन बघून घ्या. पण आता ह्यो उत्सव असताना ह्यो सार्वजनिक हा मोठ्या प्रमाणात महाप्रसाद वगैरे लहान मुलांका स्पर्धा जोरदार कार्यक्रम असता. आज इले मी पाया पडत. आता जाऊया दत्तगुरूंच्या पाया पडाया. आणि त्याच्यानंतर आज असा उर्विशची वेशभूषा स्पर्धा. आणि दरवर्षी उर्विशला आम्ही काही ना काहीतरी बनवतो. आज यावर्षी काहीतरी बनवतलो, तर बघूया उर्विश काय करता. पण त्याच्या आधी आम्ही 2 दिवस आधी केलेली काय काय तयारी होती ती तुम्ही बघून घ्यावा. ह्यो पण हसता की काय? हा तो आनंदाने मेला. कोण असतं तुझ्या हातातला? नाही अजून नाही ना. वाटतात पण ते प्रॉपर. हो मग काढलेत कोणी? एक खोपडी कापतोय, दुसरी खोपडी बनवते. हे बघा हे असं हे जटा भांग खाई गेलो रे. हाय साईडला गेलाय. हा बघा अशी जटा तयार असत. हे डुप्लिकेट रुद्राक्ष असत. आणि हे बघा हे अशी ओरिजिनल रुद्राक्ष असत. आणि आमचं अघोरी खाली खेळता. हा त्याका काही एक पडलेला नाही. बघा आऊस बापूस कामा करतो. 30 सेकंदाच्या वेशभूषेसाठी 3 दिवसाचा उपद्व्याप. आम्ही 3 दिवस काम करतोय 30 सेकंदासाठी. ते पण 30 सेकंद ठेवतीत की नाही सांगा घ्यायचं नाही. पडदेवाल्यावर पडदेवाल्यावर डिपेंड आहे तो किती वेळ ठेवतलो. गेल्या वर्षी मजा आली. गेल्या वर्षी साईन ओरडला म्हणजे एवढी घाई ना पडदा खोलणाऱ्याला ऋतुराजला एवढी घाई होती ना. अरे थांब ओढू नको, अरे थांब जरा 2 मिनिटं. पण गेल्या वर्षी सेटअपमुळे थोडासा वेळ लागलेला आपल्याला. ते जरा भरपूरच आहे. पण गेल्या वर्षी सामानच किती होतं कुणाल. माझ्या हातात 3 पिशव्या. ते प्रत्येकाकडे लटवायचं कंदील. ते जवळजवळ 10-12 कंदील. प्रत्येकाचे बॅग्स वेगळं रेडी केले त्या कपड्यांची, त्याचे ऑर्नामेंट्स सगळे, ते मुकुट बिकुटाची वेगळी, लाईट पेटला पाहिजे, त्या कंदील आणि लाइटिंग आणि फोकस आणि एक्सटेन्शन वेगळं. हे तरी ठीक आहे. इकडे तर मागे ते दगडी बिगडी सिमेंट रेती पडल्यात ना, त्या पण उचलून आणू शकतो आणि ठेवू शकतो तिकडेच वजन पडून. आता ठेवावेच लागणार आहे. सगळं काय ते ठेवावेच लागणार आहे. गर्भाचं पटकन झालेलं आणि पटकन कसलं झालेलं. घरी सगळं रेडी केलं होतं पण सेट झालं ना, खाली सेटिंगला वेळ लागला. यो बघा अघोरी आता खालना वर इलो.
ए वेशभूषा कोणाची आहे? माझी. हा मग तू काय काम करत नाहीस ते? मला काय कामच नव्हतं. असं काय विचारलंस का तू काय काम आहे काय? नाही. मग विचारायला पाहिजे ना. बोलतच नव्हतं. मग मी गेलो खाली. मग चल खोपड्या बनवायला गे. पेंटिंग करायची. हा मग बघलास. चला तर मग आता पुढच्या तयारीक लागूया. पहिले जाऊन दत्तगुरूंच्या पाया पडून येऊया. चला दर्शन घेऊया. आपल्याकडे स्पर्धेची बऱ्याचशा दिवस आलेले आहेत. पाककलेचे डिश एक एक करून येतं. पण आता मी जातोय आणि उर्विशच्या वेशभूषेची तयारी करते. कारण त्या तयारीक व्हायला जरा वेळ लागतो ला. त्यामुळे येळेत खाली येऊ पया. चला पटकन वेशभूषेच्या तयारीक लागाया आपण. मिशी लावची हा. हस वाईट जरा हसा घेणार नाही.
मुलींमधून स्पर्धा क्रमांक 12 कॅन्डी फ्लॉस. जो आपण लहानपणापासून 3 कलरचा कापूस खातो त्यालाच इंग्लिशमध्ये बोलतात कॅन्डी फ्लॉस. स्पर्धा क्रमांक 13 न्यायदेवता. न्यायाची देवता न्यायदेवता. धन्यवाद. श्रीफळ. स्पर्धा क्रमांक 14 श्रीफळ. हात ढकलणार त्याचा त्याने मुवमेंट केल्यामुळे ती बाहेर आली. हां ते घालू तिथे आता इथे घातलं तर पडायचं. बघा मागे अघोरी बसलेला वेटिंग रूममध्ये वाट बघता आणि थोडे सगळे एक 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 स्पर्धक चाललेले असत. मुलींची स्पर्धा झाली असा तर मुलांची स्पर्धा बाकी आहे आणि यो अघोरी आहे वाट बघता. हे काय हे अघोरी बरोबर टोचता काय? हां केस टोचतं नाही टोचणार. हे उत्साही कार्यकर्ते सगळे आयत्या वेळी काहीतरी सुचलेलं आहे. आता कोणाला काय बनवत आहे? कोण बनवत आहे? तुला बनवत आहेत? काय बनवत आहेत? धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे. रामाने आशीर्वाद देऊन निघाले आहेत. वनवासात रामाकडे वेळ नव्हता. प्रभू श्रीराम वनवासात निघाले. स्पर्धक क्रमांक 2 शाबजी नेपाली बाबू. सांग मागे आण. हा ठीक आहे सांग मागे आलं. स्पर्धा क्रमांक 6 मास्क. स्पर्धा क्रमांक 6 मास्क. तसेच कुणाल दैवी आपण कुठेही असाल तरी रंगमंचाच्या पाठच्या. स्पर्धा क्रमांक 8 चार्ली चापली. स्पर्धा क्रमांक 8 चार्ली चापलिन. स्पर्धा क्रमांक 9 स्मशानातील अघोरी. दुनिया सब मोह माया बस तू ही एक अघोरी. स्पर्धा क्रमांक 9 स्मशानातील अघोरी. दुर्वा कसा झालाय? अरे मग काय बघ काय वाटते तुला? आणि काय वाटते? अरे खोपडी कुठे आहे? मग आता तू दाढी करू नकोस. हा अरे नको करू असं ठेव. जेठालाल फोनवर बिझी. काय काय वाटलं? काय जेठालाल म्हणून काय वाटलं? चांगलं वाटलं. एन्जॉयमेंट साठी. बबिताजी कुठे? बबिताजी घरी आहे. अरे माहिती शंभू बाप्पा आहे.
ए दुर्वा अरे तो अघोरीच्या गेटअप मध्ये तो स्माइल नाही करायचा. तुला घाबरायला पाहिजे सगळे, तू कसला घाबरतोय? अशा प्रकारे वेशभूषा वाइंड अप करून अघोरी आंघोळ करायला चाललाय. हे पाणी अरे ते ठेवूनच दे त्या दिवशी. इकडे बघ, असा पण चांगला वाटतो. जा कुठे तरी. आणि हे वेशभूषेनंतरची ही सगळी आवराआवर आहे. त्यामुळे मंडळाचा कोण कार्यकर्ता मदत करायला येत असल्यास राणे परिवार आभारी होईल. हा बघा, अघोरी आंघोळ करून आलाय. हे अघोरी टॉवेल सुटलं. हा, टॉवेल सुटलं तर अघोरीवरनं नागा साधू होशील. हे बघा, अशा प्रकारे आता रात्रीचे किती वाजले? 1:15 झालं, 1:15. आणि सगळे आता वेश सगळा आटपून आता हे बघा सोडू गेलो आता घराकडे. बिल्डिंग खाली हे बघा सोडल्या ना. आणि तो काय 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 बनवलेलं त्याला, अरे मला सतत विसरतो मी. अघोरी. तो अघोरी आता झोपतो निवांत तंगडे पसरून. चला ब्लॉग हे संपवूया. तुमका कसं वाटलं खाली कमेंट करून सांगा. वेशभूषा कशी वाटली खाली कमेंट करून सांगा. बक्षिसाचा काय झालं तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुमका सांगितलं. हां, चला भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये. तसं बघत राहा दळव्यांचो झील. चल रे. चला.